यानंतर एक मोठी बातमी येते पुण्यातून। पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आता लेझर शोवर बंदी घालण्यात आलेली आहे। विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर बीम लाईट लावल्यास मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांसोबत बैठक घेतली। या बैठकीमध्ये ढोल ताशा पथकांच्या वादनाची वेळ सुद्धा निश्चित करण्यात आली आहे। आता एक धक्कादायक बातमी आहे। तुमच्या आमच्या जेवणाचा प्रमुख भाग असलेल्या मीठ आणि साखरेत सुद्धा प्लास्टिक असल्याचं आता समोर आलेलं आहे। साखर आणि मिठामध्ये लहान मोठे तुकडे, फिल्म आदी या स्वरूपामध्ये प्लास्टिक आढळून आलेलं आहे। पर्यावरणीय संशोधन संस्था टॉक्सिक लिंकनं साखर आणि मिठाच्या 10 प्रकारच्या नमुन्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला। यामध्ये 0.1 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर पर्यंतचे तुकडे आढळून आलेले आहेत। विशेष म्हणजे आयोडीन युक्त मिठामध्ये सर्वाधिक प्लास्टिक आढळलेले आहे। ब्रँडेड मीठ किंवा साखरेत सुद्धा प्लास्टिकचा अंश हा आढळून आलाय। आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। साखर आणि मिठाच्या नमुन्यांमध्ये मायक्रो प्लास्टिक आढळलंय। लहान मोठे तुकडे, फिल्म आदी स्वरूपात हे प्लास्टिक आहे। आकारमान साधारण 0.1 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर इतका। आयोडीन युक्त मिठामध्ये सर्वाधिक प्लास्टिक आढळलंय। नॉन ऑर्गॅनिक उत्पादनात सर्वाधिक प्रमाण